खासदार वसंत चव्हाण यांचं पार्थिव आज नांदेड जिल्ह्याच्या त्यांच्या नायगाव येथे काही थोड्याच वेळात येणार आहेत. त्यांच्या पार्थिवाची वाट पाहत असलेले हे त्यांचे चाहते आहेत. या ठिकाणी महिला देखील मोठ्या संख्येने हातात फुलं घेऊन त्यांच्या पार्थिवा येण्याची वाट पाहत आहेत. सकाळपासूनच नायगावच्या त्यांच्या मूळ गावी नांदेड जिल्ह्यातून अनेक त्यांचे चाहते जे आहेत त्यांच्या अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत. महिलांच्या डोळ्यामध्ये आपण अक्षरशः अश्रू पाहू शकतो की त्यांचं जे कार्य ते महिला या ठिकाणी सांगत आहेत. मोठ्या प्रमाणात महिला या ठिकाणी हातामध्ये फुलं घेऊन त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी या रस्त्याने मोठ्या प्रमाणात रांगा लावलेल्या आहेत. आणि आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्याशी बातचीत करूयात. काय सांगाल, वसंत चव्हाणांचं पार्थिव आता येत आहे, त्यांच्या कसे संबंध? वसंतराव पाटील चलतात त्यांनी आण टाकणार. वसंतराव पाटील आमचा गोर गरीब गाव आहे किनार वसंतराव पाटील आमचे गाव विकास करणार. पाटील वसंतराव पाटील. अजून काही महिला आपल्या सोबत आहेत का? आमच्यासाठी आई वडील होते उगाचे आमचे. शाळेमध्ये माझ्या मुलाला घेतले तसं शाळेमध्येच आहेत. माझा मुलगा ते पती आहे निराश्रित. आम्ही त्यांच्या लेकरापासून एकच लेकर आहे. मला सुखी आहे मी त्यांच्यापासून. त्यांच्या घर म्हणजे आई वडीलच असतात. आमचे मालक होते ना शाळेमध्ये, पेशंट झाला. आता मुलगा आहे त्यांचा कार्यकर्ता आहे. मुलगा आमचा संजय कदम मुलगा आहे. त्यांच्याकडून अन्न पाणी आम्हाला सगळं व्यवस्था होती. थोडं जर भांडण झालं घरी येऊन समजून सांगायचे, करायचे. अन्नदाता होते आमचे ते. या ठिकाणी पाहू शकतो की आपण अनेक महिला ज्या आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत. आणि महिला अजून काही महिला आपल्या सोबत आहेत. काय सांगाल? खूप चांगले होते, प्रेमळ होते. आम्ही गेलं घरला की खूप प्रेमानं मुलीसारखं वागायचं. आम्हाला मुलीसारखं वागून बोलायचे आम्हाला. आम्ही आजोबासोबत गेले ना, आम्ही घरी खूप प्रेमानं बोलायचे, बसायचे, खायला द्यायचे, खूप प्रेम जीव लावायचे. खूप हरवले. आम्हाला वाटायला की कुठे गेले तर मथुराला गेले का की आज कृष्ण जन्म आहे त्याच्यामुळं असं वाटायले. खूप खूप इतकी मयाळू होती की सांगता ठिकाणी. आमच्या वडिलासारखी होते. आम्ही आजोबासोबत जायचं. आम्ही अनेक महिला ज्या आहेत त्यांच्या आठवणी काढताना साडासा रडत आहेत. काय सांगाल? वसंतराव पाटील खूप छान होते. आमच्या वडिलांसोबत, आमच्या आजोबासोबत, आमच्यासोबत सगळ्यासोबत चांगले घरच्यासारखे राहत होते. आम्ही जरी कुठं साहेब निघाले बाहेर, थांबा आम्हाला बोलायचं आहे म्हणलं तर ते उभं टाकून, गाडी उभं टाकून बाहेर निघून आम्हाला बोलत होते. इतके प्रेमळ होते. फारच अप्पट जीव लावत होते. आज आमच्या पिंपळगाव नगरीचे आज देव हरवलेत. आम्हाला असं दुःख झालं. या होत्या काही महिला सकाळपासून त्यांच्या अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी थांबल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेत आणि त्यांनी अश्रूला वाट करून संजय सूर्यवंशी, नायगाव, नांदेड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.